पुढचा महिना फक्त आपल्या 100% सिलेक्शनसाठी द्यायचा आहे. तिन्हीसाठी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत लिपिक, शिपाई आणि ड्रायव्हर. मी एवढंच करा आणि पास व्हा हे खूप जबाबदारीने या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी माझ्यावरती विश्वास टाकला त्यानुसार या ठिकाणी तयारी केली त्या विद्यार्थ्यांचं पण पाहिलं की सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांनी आनंदाने सांगितलं की सर माझं सिलेक्शन झालं आणि हे पण सांगितलं की सर मी आपल्या या ठिकाणी काय केल्या होत्या, या ठिकाणी नोट्स वापरल्या होत्या आणि जेवढं या ठिकाणी मी स्टडी मटेरियल दिलेलं होतं तेवढंच स्टडी केलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळं इलिजिबल हे विद्यार्थी झालेले आहेत, आभार मानलेले आहेत. कारण होतं काय मित्रांनो, आपण दुनियाभरचा या ठिकाणी अभ्यास करतो, दुनियाभरच्या स्ट्रॅटेजी पाहतो. यूट्यूबला आपण बघू शकता इतक्या साऱ्या स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी पाहतो. मी म्हणत नाही की त्या स्ट्रॅटेजी गलत असतात, परंतु या ठिकाणी गलत आपण असतो मित्रांनो, कारण आपण कोणत्या एक कंटेंट फॉलो करत नाही. कोणतं तर एक कंटेंट शेवटच्या 30 दिवसामध्ये फॉलो करा. मी तुम्हाला विश्वास देतो की भले तुम्ही कुठलंही कंटेंट फॉलो करा, फक्त पहिली गोष्ट की त्यात सर्व सिलेबस आहे का, जो तुम्हाला या ठिकाणी मी आता सांगणार आहे तो सिलेबस तुमच्याकडे आहे का, जे तुम्हाला रिटर्न तुमची पहिली जी स्टेप आहे क्रॅक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे का. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम ओळीचं या ठिकाणी कंटेंट वापरलं होतं पाठीमागच्या वेळेस आणि त्यामुळं त्यांचं काय झालं, वेगवेगळ्या कुणाचं मुंबई या ठिकाणी लिपिक म्हणून सिलेक्शन झालं, कुणाचं या ठिकाणी मित्रांनो शिपाई भरती म्हणून या ठिकाणी सिलेक्शन झालं, या ठिकाणी आपण बघू शकता. आणि आनंदाने त्यांनी सांगितलं की सर माझं शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी नाव आलं. ही मेरिट लिस्टची आणि त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला आणि मनापासून सांगितलं की सर आपण दिलेल्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलं, उपयुक्त ठरलेलं होतं. त्या पद्धतीने आपण सुद्धा मित्रांनो अभिप्राय देणार, याबद्दल मला तीळ मात्र शंका वाटत नाही. आणि तुम्ही सुद्धा सांगणार की माझं लिपिकमध्ये सिलेक्शन झालं, माझं क्लर्कमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालं, आपल्या अभ्याससंहितेचा खूप उपयोग झाला, हे तुम्ही स्वतःहून सांगणार मित्रांनो. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगतो आहे महत्त्वपूर्ण व्यवस्थित ऐकायचं आहे मित्रांनो. फक्त ऐकायचंच नाही तर ते फॉलो सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक आनंदाची गोष्ट की आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव मित्रांनो पुढील 24 तासासाठी ही ऑफर जी आहे ती मूळ किमतीमध्ये ऑफरमध्ये आहे तशी ठेवलेली आहे. फक्त 240 मध्ये परिपूर्ण बॅच तुम्हाला भेटून जात आहे आणि फक्त 200 रुपयामध्ये फास्टॅग बॅच तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. तर शेवटच्या दिवसामध्ये दोन्ही बॅचेस आपल्या जवळ राहतात मित्रांनो. याचा कसा वापर करायचा पुढे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला बेसिकपासून सगळं काही दिलेलं आहे, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, MCQ स्वरूपामध्ये आणि थिअरी स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला भेटतात आणि 200 प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी भेटून जातात फक्त 240 रुपयामध्ये. कसं घ्यायचं आहे तर 7248930176 या नंबरला फक्त 240 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. पुढील 24 तासासाठी घेणार असाल तर हे 240 मध्ये भेटून जाईल. नंतर घेणार असाल तर एकदा मला या नंबरला कॉल करा, ऑफर चालू आहे का, आणि त्यानंतर या ठिकाणी घेऊ शकता. आणि यामध्ये काय दिलेलं आहे फास्टॅग बॅचमध्ये, तर यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे मित्रांनो, 10,000 वन लाईनर जे काही तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक विषयाचा, म्हणजे जे पण GK चे विषय आहेत मित्रांनो तर ते तुम्हाला यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि 340 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग यामध्ये शिपाईच्या पण आहेत, लिपिकच्या पण आहेत आणि ड्रायव्हरच्या सुद्धा यामध्ये प्रश्नपत्रिका आहेत. ही फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांना ॲडव्हान्स स्टडी करायचा आहे, फास्ट ट्रॅकमध्ये करायचं आहे तर त्यांनी या बॅचकडे या ठिकाणी घ्यायचं आहे, परंतु अगोदर बेसिक तुम्हाला या बॅचमधून करावं लागेल. तर ह्या दोन्ही बॅचेस तुमच्याकडे शेवटच्या दिवसामध्ये नक्की राहू द्या. तुम्हाला फायनल लिस्टमध्ये नाव आणण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही, ह्या जर तुम्ही परिपूर्ण दोन्ही बॅचेस केल्या तर. 200 रुपयामध्ये सध्या ही बॅच उपलब्ध आहे. 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला ही फास्टॅग बॅच या ठिकाणी भेटून जाईल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्या बॅचेस घेऊ शकता. तुमच्याकडे काहीच कंटेंट नसेल तर दोन्ही बॅचेस तुमच्याकडे राहू द्या. व्हिडिओ संपल्यानंतर काही जरी विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता. सर्वप्रथम आपण शिपाई भरतीबद्दल या ठिकाणी बोलूया मित्रांनो. शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचं खूप सोपं आहे जर आपल्याकडे स्ट्रॅटेजी असेल तर, तुलनेने लिपिकपेक्षा. ठीक आहे, लिपिकला तुम्हाला या ठिकाणी थोडासा वास्ट सिलेबस आहे, जास्त सिलेबस आहे, ओके, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. परंतु सर्वात प्रथम या ठिकाणी शिपाई भरतीसाठी जर तुम्ही मनावर घेतलं तर तुम्हाला हा शेवटचे दिवससुद्धा खूप सफिशियंट आहेत, पुरेसे आहेत मित्रांनो क्रॅक करण्यासाठी. फक्त व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्रॅक करणं गरजेचं आहे. आता लेखी परीक्षा सुरुवातीला असणार आहे तुमची. लेखी परीक्षेला एकूण 30 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. त्यापैकी 15 जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही किमान या ठिकाणी तुम्हाला मार्क सफिशियंट आहेत, म्हणजे त्यांनी दिलेलं आहे उत्तीर्ण गुण किमान 15. म्हणजे 15 मिळाले म्हणजे तुम्ही पुढील याच्यामध्ये जाणार का, तर तसं नाही. परंतु तुम्ही या ठिकाणी पात्र झाला म्हणजे तुम्हाला फेल करणार नाहीत याचा असा अर्थ होतो. याच्या वरचे विद्यार्थी जे पण टॉपचे त्यांचा जो पण रेशो असणार आहे पुढच्या टेस्टसाठी, म्हणजे शारीरिक क्षमता असेल, मुलाखत असेल, याचा जो रेशो आहे त्या रेशोसाठी तुमची नाव येण्यासाठी तुम्ही इलिजिबल झाला. मग त्यांच्या जर या ठिकाणी संख्येमध्ये तुम्ही बसत असाल, म्हणजे एकाचदा समजा 1000 या ठिकाणी त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत, उदाहरण या ठिकाणी देऊया, आणि
या ठिकाणी 15च्या वर जर समजा या ठिकाणी त्यांना काय करायचे आहेत मित्रांनो, 2000 विद्यार्थी आहेत 15 मार्कच्या वरती, ठीक आहे. आता हा आकडा मोठा आहे परंतु उदाहरणासाठी मी घेतलेला आहे. मग ते काय करणार मित्रांनो, तर ज्यांना 15 मार्कापेक्षा जास्त मिळालेले आहेत तर अशा 2000 मधले टॉप 1000 विद्यार्थी काय करणार मित्रांनो, या ठिकाणी घेणार, शारीरिक क्षमतेसाठी घेणार, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला जर समजा 14 मार्क मिळालेले असतील आणि हे जे काय 2000च्या ऐवजी समजा त्यांच्याकडे जर या ठिकाणी फक्त 500च विद्यार्थी असतील आणि त्यांना घ्यायचेत 1000 विद्यार्थी, तरीसुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकत नसतं जर तुम्हाला 14 मार्क मिळालेले असतील तर, असा त्याचा अर्थ होतो. भले ते उरलेले 500 जागा पुढच्या भरतीमध्ये भरतील, ओके, रिकाम्या ठेवतील, परंतु 15पेक्षा कमी विद्यार्थ्याला ते घेत नसतात, असा याचा अर्थ होतो मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे 15च्या पुढं मार्क मिळाले म्हणजे तुम्ही काय होता मित्रांनो, तर त्यांच्या गिनतीमध्ये तुमची नोंद होते. जर त्यांना गरज असेल म्हणजे त्यांच्या रेशोमध्ये, त्यांच्या संख्येमध्ये जर तुमचा या ठिकाणी आकडा येत असेल टॉपमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी ते घेण्यास तुम्ही पात्र आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण ह्या 15कडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपण 30पैकी 30 मार्क मिळवण्याकडे भर द्यायचा. कारण आपल्याला फक्त लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हायचं नाही, आपल्याला ऑल ओव्हर सर्वच्या सर्व 50 गुणांपैकी कसे टॉप मार्क मिळतील आणि फायनल सिलेक्शनमध्ये कसं आपलं नाव येईल त्याच्याकडे आपल्याला सर्व लक्ष द्यायचं आहे. मग इथून इथं गेलं की याचं जास्त ताण घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ताण आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, 30 गुणामध्ये. मग इथं काय विचारणार जाणार आहेत मित्रांनो, तर लेखी चाचणीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. आता हे नानाविध निवडीचे प्रश्न म्हणजे नक्की काय, तर ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण गेलो PYQमध्ये, ठीक आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यामध्ये जवळपास मित्रांनो आपण ह्याचं जर बघितलं तर 250पेक्षा जास्त प्रश्न चापसले, सगळे पडताळणी केले, ओके, आणि ते आपण बॅचमध्ये पण दिलेले आहेत. मग हे जे काय आपण प्रश्न तपासले तर त्यामध्ये आपल्याला हे नानाविधचा अर्थ समजला की नानाविध म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, तर या नानाविधमध्ये त्यांनी केलेला आहे टोटल 30 प्रश्नाचा त्यांचा पेपर असतो. तर ह्या नानाविधमध्ये त्यांनी केलेला आहे मित्रांनो जवळपास 20 ते 21 प्रश्न त्यांनी GKचे टाकलेले आहेत. किती? 20 ते 21 प्रश्न GKचे टाकलेले आहेत. आणि बाकीचे जे या ठिकाणी 9 प्रश्न आहेत मित्रांनो, तर त्यामध्ये मराठी व्याकरण पण थोडंफार आहे 2-3 प्रश्नाचं, इंग्रजी व्याकरण पण त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, गणित आणि बुद्धिमत्ता पण त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हे जे आहे ते 9 मार्काचं वेटेज ह्या ऑदर सब्जेक्टला त्यांनी ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे 21 मार्क आहेत ते मित्रांनो केवळ आणि केवळ GKला आहेत. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या बाकीच्याकडे रिस्क घ्यायची काही गरज आहे का आपल्याला आता शेवटच्या दिवसामध्ये, भले तुम्हाला या ठिकाणी आता काहीच वेळ भेटत नाही अभ्यासाला, ठीक आहे, तर तुम्ही काही ताण घेऊ नका, ओके. तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका दिले त्या सोडवा. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण 2-3 प्रश्न आहेतच, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला वेळच भेटत नसेल तर तुम्ही फास्टॅग बॅचकडे जावा आणि काय करा, जास्तीत जास्त GKचे मी प्रत्येक विषयाचे तुम्हाला या ठिकाणी काय केलं आहे, GKचे 1 लाइनर दिलेले आहेत. तर तोंडपाठ करा, काय करा, तोंडपाठ करा. आणि ज्यांनी 240ची बॅच घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी तिथं तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहेत, त्या अगोदर तोंडपाठ करा आणि प्रत्येक विषयाचे MCQ दिलेले आहेत त्याच्याकडे भर द्या, ठीक आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मग ज्यांच्याकडे डिटेल बॅच आहे 240ची तिथं तुम्हाला नोट्स पण दिलेले आहेत बाकी विषयाच्या, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, तर नोट्स करा. व्हिडिओ लेक्चर आता पाहिलं आपल्याकडे तेवढा वेळ नाही, त्यामुळं व्हिडिओ लेक्चर एखादा टॉपिक नाहीच समजला तर तो व्हिडिओ लेक्चर पण उपलब्ध आहे 240च्या बॅचमध्ये, तर तो तुम्ही पाहू शकता. परंतु एवढं व्हिडिओ लेक्चर वगैरे पाहिजे काही गरज नाही, कारण जास्त हाय लेवलचे हे विषय विचारले जात नाही ते बाकीचे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर सोपे 1 लाइनर आपल्याला प्रश्न आहेत. त्यामुळे मॉडरेटपर्यंत जावा, जास्त डिफिकल्ट लेवलपर्यंत जाऊ नका, तेवढा वेळ नाही. तो उरलेला वेळ जो आहे तो तुम्ही काय करा, GKसाठी द्या. जेवढं GKसाठी तुम्ही जास्तीत जास्त देताल तेवढं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे हे विषय जे आहे ते करा, इग्नोर करू नका, कारण आपल्याला फायनलला जायचं आहे. यामध्ये GK करून पास होचाल, नो प्रॉब्लेम, परंतु आपलं उद्दिष्ट फक्त एवढं पास होणं आहे का? नाही. तर आपलं उद्दिष्ट काय मित्रांनो, तर आपलं उद्दिष्ट ओव्हरऑल 50 पैकी ह्यामध्ये पण आणि यामध्ये पण, ओव्हरऑलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टॉपला जायचं आहे, यामध्ये आणि यामध्ये. त्यामुळं हिथं तुम्हाला आउट ऑफ मिळवायचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मी तुम्हाला कंटेंट दिलेला आहे. झाला प्रश्न लेखीचा. त्यानंतर या ठिकाणी काय मित्रांनो, शारीरिक क्षमता. तुम्हाला सांगितलं की हिथं काय असतं मित्रांनो, तर हिथं जास्त ताण घ्यायची गरज नसते. समजा तुम्हाला कचरा झाडून काढायला सांगितलेलं आहे, ठीक आहे, झाडून काढायला सांगितलेलं आहे. मग झाडून काढताना सगळे तर विद्यार्थी झाडून तर काढणारच, असं कोण आहे का की त्याला झाडून काढता येत नाही, ठीक आहे. परिसर असेल, न्यायालयाचा परिसर वगैरे तेच लावतात झाडून काढायला. मग झाडून काढताना सगळे सर व्यवस्थित काढतात, परंतु झाडून काढल्यानंतर काही बारकावीचे गोष्ट असतात मित्रांनो. झाडून कसं काढतात ते तर बघतात, परंतु झाडू काढल्यानंतर काही विद्यार्थी तिथंच कुठेतरी कोपऱ्यामध्ये कचरा टाकतील. काही विद्यार्थी काय करतील मित्रांनो, जर सुका कचरा असेल झाडून काढल्यानंतर ते सुक्या डस्टबिनमध्ये टाकतील, ओला कचरा असेल तर ओल्या डस्टबिनमध्ये टाकतील.
ओके, एवढं बारकाईने ते निरीक्षण करतात की ठीक आहे हा विद्यार्थी कॅपेबल आहे. ओके, भले तुम्हाला न्यायालय भरतीमध्ये शिपाईचं काम झाडून काढणं एवढंच नाही, फाईल वगैरे ऑफिशियल काम पण तुम्हाला असतं, परंतु चाचणी करताना ते या स्वरूपाची सुद्धा तुमची चाचणी घेऊ शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, अशा बारकाई गोष्टी. त्यामुळे आपण टापटीपपणाने व्यवस्थित काम करायचं. आणि इथं ॲव्हरेज 10पैकी प्रत्येकालाच ॲव्हरेज 1-2 मार्काचाच फरक पडतो. असं नाही की एखाद्याला 2 मार्क दिले आणि एखाद्याला 10पैकी 9 मार्क दिले, असं नाही. ओके, एखाद्याला 7 दिली तर दुसऱ्याला 8-9 मार्क, एखाद्याला 6 दिली तर दुसऱ्याला 7 मार्क, असं ॲव्हरेज यामध्ये फरक पडतो. त्यामुळे याचा काय ताण घेऊ नका. राहिला प्रश्न मुलाखतीचा. मुलाखत पण तुमची याची जास्त वेळ काय अर्धा तास वगैरे चालत नाही. ओके, एक 5-6 मिनटं खूप झाली अशा मुलाखतीला. त्यामुळे इथं पण जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय करायचं मित्रांनो, इथं पण मी तुम्हाला जे काही देतो आहे, ओके, जसं तुमचं यामध्ये सिलेक्शन होईल तसं मी तुम्हाला काय करतो, तुम्ही फायनल झालं की मला स्क्रीनशॉट पाठवायचा, सर माझं या ठिकाणी काय झालं, या पहिल्या चाचणीमध्ये माझं सिलेक्शन झालं, लेखी उत्तीर्ण झालं. त्यानंतर मी मुलाखतीसाठी काही मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शक या ठिकाणी नोट्स देतो. ओके, त्या नोट्सवरती पुरेपूर काय करायचं, कमांड मिळवायचं, व्यवस्थित त्याचा स्टडी करायचा. मग तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीला काही ताण घ्यायची गरज नाही. ओके, असं करून तुम्ही ओव्हरऑल ह्या 30पैकी जेवढी तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवचाल तेवढं तुम्ही यशाच्या जवळ जाल. त्यामुळे शिपाई भरतीला पहिली तर पॅनिक व्हायचं नाही. अवघड प्रश्न म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण ह्याच्या एकदम डिफिकल्ट MPSC लेवलला जायचं नाही. त्यामुळे होईल काय, तुमचा यामध्ये जास्त वेळ जाईल आणि GK वरती कमी फोकस राहील. तर हे उलट होतं आहे. तर उलट तत्त्व आता वापरू नका शेवटच्या दिवसामध्ये. आतापर्यंत जे केलं गंगेला मिळालं, इथून पुढं फोकस करायचा. मागील त्यांची जी काही रणनीती आहे त्याला ओळखून आपण या ठिकाणी चालायचं आहे. त्यामुळे GK वरती जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं आता आपण शेवटच्या दिवसामध्ये ह्या शिपाई भरतीसाठी काम करायचं आहे. आता आपण लिपिक भरतीचा जर पॅटर्न बघितला तर तो मित्रांनो एकदम काटेकोरपणे त्यांनी दिलेला आहे. 90 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहेत, 90, ठीक आहे. त्यापैकी 45 त्यांनी पासिंग मार्क दिलेले आहेत. जसं शिपाई भरतीला 15 मार्क दिलेले होते, पण इथं पण आपण ह्या 45चा जास्त ताण घ्यायचा नाही. आपल्याला 90पैकी 70-75 प्लस कसं जाता येईल ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, 75 प्लस कसं जाता येईल ते पाहायचं आहे. इथं मराठी व्याकरणाला फक्त 10 मार्काचं वेटेज आहे, जास्त ताण घेऊ नका. आणि इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो GKला सुद्धा तुम्हाला फक्त 10 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळे त्याचं पण लय ताण घेऊ नका. सगळं वगैरे GK करत बसू नका. जर तुम्हाला लिपिक द्यायचं आहे तर तुम्हाला कशावरती भर द्यावा लागेल, इंग्रजी व्याकरणावरती भर द्यावा लागेल, बुद्धिमत्तेवरती भर द्यावा लागेल, गणितवरती भर द्यावा लागेल, कॉम्प्युटरचं पण जास्त ताण घेऊ नका. हे 3 विषय, ओके, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता, 3 विषयावरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल मित्रांनो. ठीक आहे, आणि कॉम्प्युटर तर त्या मानाने मग सोपंच आहे. इथं नाही जरी अभ्यास केला तरी पण तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 10पैकी 7-8 मार्क मिळतातच, कारण तेवढं तुम्हाला या ठिकाणी नॉलेज असतं. आणि तसं देताना मी तुम्हाला पुरेपूर या ठिकाणी नोट्स वगैरे दिलेल्याच आहेत. त्याच्यावरती तुम्ही शेवटी या ठिकाणी भर द्यायचा आहे 3 विषयाचे. ह्याला सुरुवातीलाच उगे दिवस रात्र करत बसायचं नाही. दिवस रात्र आता करायचं कशाला आहे, तर हे 3 विषय गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी, त्याचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पण मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तिथं मात्र व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघावेच लागतील. जो टॉपिक येत नाही त्याला पर्याय नाही, व्हिडिओ लेक्चर बघायचं, नोट्स दिलेले आहेत त्या नोट्स या ठिकाणी करायच्या. म्हणजे तुमचं काय होईल मित्रांनो, ह्याच्यावरती कमांड येईल आणि एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला हे 3 विषय परफेक्ट झाल्यानंतर. ठीक आहे, आणि बाकी मराठी व्याकरण, GK आणि कॉम्प्युटर ह्याला तुमचं राहिलं वेटेज 30 मार्काचं, तर त्याला मग ओव्हरलोक या ठिकाणी शेवटी करायचं आहे. कारण काठीने पातळी GKची जर ह्याची जर 3ची बघितली तर जास्त काही डिफिकल्ट नाही. ओव्हरऑल जरी बघितली तरी डिफिकल्ट नाही. मागचे पेपर जर बघितले तर मॉडरेट लेवलचे आहेत, जास्त सोपे पण नाहीत, डिफिकल्ट पण नाहीत, मॉडरेट लेवलची या ठिकाणी असणार आहे. एकदा का तुम्ही ही परीक्षा क्रॅक केली की या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तर पुढे टायपिंग टेस्टला आणि तुम्हाला मुलाखतीला बोलवणार आहे. टायपिंग टेस्ट तुमची 20 मार्काची या ठिकाणी होणार आहे आणि मुलाखत 40 मार्काची तुमची होणार आहे. अशा पद्धतीने तुमचा हा काय असणार आहे, तर हा संपूर्ण पॅटर्न आहे. दोन्ही जर फॉर्म भरले असतील, तुम्हाला वाटतं की माझ्याकडे एवढा वेळ भेटत नाही, तर मी म्हणतो तुम्ही शिपाई भरतीवर जास्त फोकस करा. ओके, कारण दोन्हीचा या ठिकाणी पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो. तुम्ही जर दोन्ही एकसाथ घेऊन चालला आणि वेळच भेटत नसेल, तर गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी ह्याच्यातच तुमचा वेळ चालला आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल, तर मग कोणती तरी एक टार्गेट करा अगोदर. ठीक आहे, काय करा, शिपाई भरतीवर या ठिकाणी फोकस करा. त्याच्या या ठिकाणी तुम्हाला काय होईल, शक्यता जास्त भेटेल. ओके, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. जर दोन्ही पण सोडून देण्यापेक्षा कोणती तरी एक पकडलेली चांगलं आहे. ठीक आहे, त्यानंतर येऊया ड्रायव्हर भरतीवर, कारण याला पगार पण जबरदस्त आहे मित्रांनो. ड्रायव्हर भरतीला नाही म्हणलं तर 29,200 ते 93,300 एवढा पगार असणार आहे मित्रांनो ड्रायव्हर भरतीला. ड्रायव्हर भरतीची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो 20 गुणांची असणार आहे. आता यामध्ये खूप म्हणजे हे आहे, आतापर्यंत जे आपण बघितलं शिपाई असेल आणि लिपिक असेल, तर ह्या दोन्हीला काय झालं होतं मित्रांनो, तर या दोन्हीला सगळ्यांना म्हणजे
नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, ओके, किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, तर तिन्हीचा सिलेबस सारखाच होता ह्या मागच्या दोन्हींना, ठीक आहे. लिपिकला पण असेल, शिपाईला असेल. परंतु इथं जर बघितलं तर इथं काय मित्रांनो, तर यामध्ये सिलेबसमध्ये फरक आहे. कारण याचे संबंधित हा जो काही विषय दिलेला आहे, मुंबईचं वेगळं, म्हणजे मुंबईच्या रस्त्यांबद्दल तुम्हाला विचारलं जातं, मुंबईचे ठिकाणं तिथले शहरातले विचारले जातात, त्यानंतर तिथलं जे काय या ठिकाणी कुठून कुठं कसा रस्ता या ठिकाणी जवळून शॉर्टकट कोणता आहे, का आहे, तिथले जे काही नियम्स आहेत ते वेगळे थोडे थोडे पडतात. मग त्याच्याबद्दल माहिती असेल, नागपूरचं जो त्यातल्या शहराबद्दल, तिथल्या ठिकाणांबद्दल माहिती, आणि औरंगाबाद तिथली ठिकाणं, तिथली शहरं, ओके, जवळपासची या ठिकाणी ठिकाणं, रस्ते, याच्याबद्दल विचारलं जातं. आपण काय केलेलं आहे, प्रत्येकासाठी सेपरेट या ठिकाणी दिलेलं आहे, ओके. त्या शहरानुसार तुम्हाला या ठिकाणी कंटेंट आपण उपलब्ध केलेलं आहे. बाकी सामान्यनंतर सारखंच राहणार आहे. वाहनांची देखभाल हा पहिला पार्ट पण सारखाच राहणार आहे, म्हणजे 2 पार्ट सारखे राहणार आहे. हा पार्ट मात्र शहरानुसार बदलणार आहे. तर प्रत्येक शहरानुसार सेपरेट नोट्स तुम्हाला यामध्ये आपल्या बॅचमध्ये 240च्या बॅचमध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत. तर त्याच्यावरती फुल फोकस करा, काही ताण घेऊ नका. पेपर त्या मानाने या ठिकाणी काय असतो, सोपा असतो. तर प्रॉपर आपला अभ्यास असायला पाहिजे. जे मी दिलं आहे तेवढंच या ठिकाणी करा. धरसोड कराल तर काय होईल मित्रांनो, आपलं या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जाईल, कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होऊन जाईल आणि सिलेबस कंप्लीट होणार नाही, ओके. त्यामुळे सिलेबस शेवटच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचा फोकस करा. त्यानंतर या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा पास झाली की पूर्वानुभव नावाची या ठिकाणी मित्रांनो तुमची टेस्ट होईल. तर त्यानुसार या ठिकाणी एक्सपिरियन्सवरती या ठिकाणी तुम्हाला मार्क 10 गुण दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुमची ड्रायव्हिंग जसं लायसन्सला वगैरे आपण ड्रायव्हिंग टेस्ट देतो त्या पद्धतीने या ठिकाणी, म्हणजे जर अनुभव असेल तर त्याला 10 गुण दिलेले आहेत, पहिले अनुभव असेल तर. आणि त्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे मित्रांनो, तर त्यानंतर तुम्हाला तुमची ड्रायव्हिंग टेस्ट प्रत्यक्षात होईल, त्याला 10 गुण दिलेले आहेत, आणि मुलाखतीला 10 गुण, असे 50 गुण तुम्हाला या ठिकाणी ह्या ड्रायव्हिंग टेस्ट परीक्षेसाठी असणार आहेत. आता सर्वात पहिली प्रोसेस आहे आपली लेखी परीक्षा उत्तीर्ण करायची, तर त्यावरती परिपूर्ण या ठिकाणी फोकस करा. जसं या ठिकाणी आपल्या बॉम्बे हायकोर्टबद्दल काही जरी अपडेट येतील तसं मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रत्येक बॅचमध्ये मी तुम्हाला कळवेल, आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला या ठिकाणी कळवेल. त्याचा काही ताण घेऊ नका. अजून तरी ऑफिशियल डेटवरती या ठिकाणी त्याची अनाऊन्समेंट झालेली नाही, ऑफिशियल वेबसाईटवरती त्याचे डेटची अनाऊन्समेंट झालेली नाही, परंतु न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला समजत आहे की 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होईल, ठीक आहे. आणि जवळपास 99% मला सुद्धा वाटतं की हीच तारीख असू शकते, परंतु काही ताण घेऊ नका. पुढं मागं झालं तरी पण आपल्याला जास्त पॅनिक व्हायची काही गरज नाही. फक्त आपला अभ्यास यानुसार चालू राहू द्या, ठीक आहे. आपला अभ्यास यानुसार चालू राहू द्या. जरी या ठिकाणी काही पुढं मागं झाली तरी जास्त ताण घ्यायची गरज नाही, ओके. त्यामुळं आपला अभ्यास या ठिकाणी मित्रांनो पार पाडायचं पुरेपूर आता जबाबदारीने या ठिकाणी पुढचे 30 दिवस या ठिकाणी आपल्याला घालवायचे आहेत. आणि तुमच्यासोबत आपल्या दोन्ही बॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. फक्त याचा पुरेपूर वापर करा, अभ्यास करा, ओके. माझा सर्व या ठिकाणी जे मला काही देता येईल तेवढं मी या ठिकाणी त्या जे सांगितलेलं आहे त्यानुसार मी या ठिकाणी देत आहे. त्यामुळं ही ऑफर पुढील आपण 24 तासासाठी एक्सटेंड केलेली आहे मित्रांनो, ओके. तर या दोन्ही ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या. काही विचारायचं असेल तरी त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.